तर काल रात्रीपासून पुणे शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या तयारीची पोलखोल झालेली आहे। शहरातील अनेक नाले तुंबलेले, रस्त्यांवरती पाणी साचले, झाडं कोसळल्यामुळे काही ठिकाणी वीजही खंडित झाली। हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। मात्र तरीही महापालिका अजूनही जागृत झालेली नाही। बाणेर, चांदडी चौक, कर्वेनगर, नळस्टॉप, डेक्कन, शनिवारवाडा, कोथरूड, बिब्बेवाडी, मार्केट यार्ड, मुंढवा, हडपसर, कात्रज, हिंगणे, धायरी, येरोडा, खराडी या सगळ्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं होतं। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, मान्सूनची प्रिलिम म्हणता येईल, पण नापास होती का पुणे महापालिका? असं आहे की परवाच्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस आधी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेमध्ये बैठक घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की मान्सून पूर्व कामाचा तातडीनं निपटारा करा। आता खरं तर ती वेळच राहिलेली नाही, हे काल दिसून आलं। काल मी मुंबईवरून पुण्याकडे येत असताना एकतर पुण्याच्या जवळच इतकं मोठं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि प्रत्यक्षात पुण्यामध्ये रस्ते नव्हे तर ते छोटे ओढे होते असं दिसत होतं। म्हणजे काही गाड्या तर पुण्यातल्या या पहिल्याच पावसामध्ये, म्हणजे काल मी आकडेवारी बघितली तर बिबवेवाडीमध्ये 48, वारजेमध्ये 40, कोथरूडमध्ये 39, एरंडवनामध्ये 37, डेक्कनमध्ये 37 आणि शिवाजीनगरमध्ये 34 मिलीमीटर पाऊस पडला। ही काही अतिवृष्टी नाहीये, अतिवृष्टीचं मानांकन 24 तासामध्ये 60 मिलीमीटर पाऊस एवढा आहे। आता त्याच्यापेक्षा 65 मिलीमीटर, त्याच्यापेक्षा कमी पाऊस होऊन सुद्धा पुण्यामध्ये असं चित्र काल दिसत होतं की कुठेही नाले सफाई झालेली नाही, रस्ते जे साफ करणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही, जे झाडांच्या फांद्या वगैरे कट करणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आणि त्यामुळं 30 ठिकाणी झाडं उन्मळून कोसळली। काही झाडं तर थेट गाड्यावर कोसळली। म्हणजे काल तर अहिल्यानगर भागामध्ये ते जे होर्डिंग्स पडलं त्याच्यात सुदैव आहे की ज्या 8-10 गाड्या होत्या दुचाकी, त्याच्यात कुणी बसलेलं नव्हतं त्या गाडीवर। ते समजा विचार करा ते खाली पडलं असतं आणि तिथे जर 8-10 लोक असते तर काय झालं असतं। तर काल पहिल्याच पावसामध्ये पुणे महापालिका 100% कशी नापास आहे, पाऊस झाला मोठ्या प्रमाणामध्ये तर हे दिसलं आणि त्यामुळे हे प्रश्न विचारायला पाहिजेत प्रज्ञा की वर्षानुवर्ष पावसाळ्याच्या आधी करोडो रुपये जे साफसफाईच्या नावाखाली घातले जातात त्याचं होतं काय? आता असं झालं की महापालिकेचे आयुक्त ते कोणाला जबाबदार नाहीये, तिथे कोणीच नाहीये आणि त्यामुळे काल ज्या भागामध्ये एरवी मोठी वाहतूक असते तिथे आणखी मोठी वाहतूक दिसली, लोक त्रस्त होते। एवढ्याशा पावसामुळं हे जे पुणे महापालिकेच्या पारदर्शकपणाबद्दल लोक अत्यंत नाराजीनं सोशल मीडियावरती व्यक्त होत होते आणि हे मोठं चॅलेंज असणार आहे पुणे महापालिकेसमोर पुढचं, कारण आजही येलो अलर्ट आहे आणि येलो अलर्ट नंतर आता जरी पाऊस थांबलेला असला तर पुढे जर पाऊस वाढला तर काय होऊ शकतं त्याची चुणूक आता दिसलेली आहे आणि याच्याबद्दल एकमेकावरती जबाबदारी ढकलण्याशिवाय पुढे काही होणार नसलं तरी नागरिक मात्र त्रस्त झाले पहिल्याच पावसामध्ये। अगदी खरंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर दुर्दैवी बाब आहे, पुण्यामध्ये अवकाळीमुळे अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि महापालिकेची मात्र पोलखोल झाली आहे।